एलियन्स आहेत का? तर अनेकांच्या मते आहेत. मात्र अमेरिका किंवा इतर प्रगत देश हे मान्य करत नाहीत. हां, पण ब्रह्मांडात काहीतरी अदृश्य शक्ती आहे हे मात्र सगळेच मान्य करतात. 1947 मध्ये न्यूयॉर्क मेक्सिकोमध्ये रॉन्सवेल येथे एक कथित उडती तबकडी सापडली. त्यालाच UFO संबोधले गेले. ही तबकडी अमेरिकेनं ताब्यात घेतली आणि ती नेवाडा टेस्ट अँड ट्रेनिंग रेंजमध्ये ठेवली. याच परिसरातला एरिया 51 हे नाव दिलं गेलं. इथे या तबकडी संबंधित काही प्रयोग सुरू आहेत. अमेरिका या एरियात कोणालाच येऊ देत नाही. अगदी पक्षीही इथून उडू शकत नाही. शस्त्र, सैनिक आणि सेन्सरनी हा परिसर बंद करण्यात आला आहे. येथेच परग्रहावरील जीवनसृष्टी आणि अवकाशातील काही संघटनांच्या नोंद करण्यात आल्या आहेत. आता अमेरिका हे सगळे शोध सार्वजनिक का करत नाही हा प्रश्न होता. तब्बल 75 वर्षापासून अमेरिकेने याबाबत काय काय शोध लावलेत हे गूढच आहेत. परंतु आता डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी या संशोधनाचा एक एक करून सार्वजनिक करण्यास सुरुवात केली. शुक्रवारी UFO फाईल्सचा पहिला भाग प्रसिद्ध करण्यात आला. त्यात अमेरिकेनं असे काही धक्कादायक व्हिडिओ, फोटोज व पुरावे दिले. एलियन्स खरंच आहेत का या चर्चा पुन्हा सुरू झाल्या. आता हा पहिला भाग काय, अमेरिकेने काय प्रसिद्ध केलं, एलियन्स खरंच आहेत का, हे आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी मैथिली आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 जागतिक घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस. तुम्हाला हा विषय समजून घ्यायचा असेल तर पहिल्यांदा रॉन्सवेल घटना समजून घ्यावी लागेल. न्यू मेक्सिको येथील रॉन्सवेल येथे 1947 साली एक कथित तबकडी सापडली. ही आकाशात उडताना येथे पडली. रॉन्सवेल येथे तिचे काही अवशेष सापडले. ही तबकडी परग्रहावरील लोकांच्याच म्हणजे एलियन्सची असल्याचे चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर अमेरिकेने ती तबकडी त्यांच्या ग्रूम रेकच्या काठावर वसलेले नेवाडा ट्रेनिंगमध्ये हलवली. हा परिसर अमेरिकेचे हवाई दलाचे प्रशिक्षण केंद्र आहे. तिथे या तबकडीवर संशोधन सुरू केले. आता गेल्या 80 वर्षात यावर काय संशोधन झाले हे अमेरिकेने कोणालाच सांगितलं नाही. शिवाय या प्रशिक्षण केंद्रावर काही शस्त्र फक्त परग्रहावरील तंत्रज्ञानाचाच अभ्यास करत आहे. परंतु त्याचे इतर कोणतेही संशोधन अमेरिकेने आतापर्यंत जाहीर केले नव्हते. बिल क्लिंटन पासून बराक ओबामा पर्यंतच्या सगळ्याच राष्ट्राध्यक्षांनी एरिया 51चा उल्लेख केला होता. तिथे संशोधन सुरू आहे असं वेगवेगळं सांगितलं होतं. परंतु त्याच राष्ट्राध्यक्षांनी तिथे काय संशोधन झालंय किंवा काय सुरू आहे हे जगाला सांगितलं नाही. हे एरिया 51 हे प्रकरण अत्यंत गुप्त ठेवलं गेलं. एका बातमीनुसार एरिया 51 मध्ये अत्यंत गुप्त रहस्यांचा शोध लागला. अमेरिकेच्या 95% लोकांना असं वाटतंय की अमेरिका ते संशोधन गुप्त ठेवतं, उघड करत नाही. परंतु आता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी UFO फाईलचं पहिलं प्रकरण प्रसिद्ध केलं. ट्रम्प प्रशासनाने शेकडो नवीन व्हिडिओ, फोटो आणि जुने सरकारी रेकॉर्ड सार्वजनिक केले. या फाईल्समध्ये नासाच्या अपोलो मिशनची संबंधित छायाचित्रे आणि अंतराळवीरांचा संवादाचे काही टेप्स सार्वजनिक करण्यात आले. नासाच्या अपोलो 12 आणि अपोलो 17 मिशनची संबंधित छायाचित्रे आणि संवादाचे रेकॉर्ड सर्वाधिक चर्चेत आले. आता अमेरिकेनं जे सार्वजनिक केलं ते अगदीच धक्कादायक होतं. आता अमेरिकेनं काय काय प्रसिद्ध केलंय ते पाहूया. एका छायाचित्रात चंद्राच्या पृष्ठभागावर आकाशात 3 रहस्यमय बिंदू दिसल्याचा दावा करण्यात आला. सर्वात मनोरंजक भाग अपोलो 17 मिशनचा ट्रान्सक्रिप्ट मानला जात आहे. या अंतराळवीर उड्डाणादरम्यान अंतराळ यानाजवळ चमकणाऱ्या वस्तू दिसल्याचे बोलताना ऐकू येत आहे. पेंटागॉनने प्रसिद्ध केल्याच्या या पुराव्यांमध्ये 1999च्या नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला FBI ने घेतलेले काही छायाचित्र देखील आहेत. यामध्ये अमेरिकन सैन्य विमानांजवळ काही रहस्यमय वस्तू दिसल्याचा दावा करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त सैन्य वैमानिकांनी घेतलेली छायाचित्र देखील प्रसिद्ध करण्यात आली आहेत, ज्यात वेगवान वस्तू विमानांजवळ जाताना दिसत आहेत. नवीन UFO फाईल्समध्ये ओमानच्या आखातावर दिलेला एक रहस्यमय वस्तू छायाचित्र समोर आली आहे. दावा करण्यात आला आहे की 2024 मध्ये इन्फ्रारेड सेन्सरने वेगवान उडणाऱ्या अश्रूच्या आकाशाच्या या वस्तूला रेकॉर्ड केले होते. 1989 मध्ये बॉम्ब लाझर नावाचा एक माणूस टीव्हीवर आला आणि त्याने असे काही दावे केले की त्याने येथे परग्रहवासियांचा अंतराळ नावांवर काम केले होते. त्याबाबत मात्र अमेरिकेने काहीही स्पष्टीकरण दिलेले नाही. अमेरिकेने या एरिया 51चे दरवाजे उघडले तर आतमध्ये नेमकं काय संशोधन सुरू आहे आणि अंतराळबाबत अमेरिकेला काय काय सापडलंय हे स्पष्ट होईल. अमेरिका अजूनही एलियन्स आहेत असा दावा करत नाही, परंतु त्यांनी प्रसिद्ध केलेले काही फोटो व व्हिडिओ पाहिले तर एलियन्स नक्कीच आहेत यावर विश्वास बसतो. मित्रांनो, एलियन्स खरंच असू शकतात का?
तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय तुम्हाला अशीच नवनवीन माहिती पाहायला आवडत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत नमस्कार.